छगन भुजबळांना येरवड्यातील वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा। मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांवरती अशा प्रकारे हल्लाबोल केलाय। भुजबळांवर लवकर गोळ्या सुरू करा असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडलंय। आपल्यासोबत आता मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील काय म्हणून सांगाल, आज तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे सभागृहामध्ये मराठा आरक्षण संदर्भात चर्चा होणार आहे। नाही, सरकारला करावी लागणार आहे, कारण ज्यावेळेस उपोषण सोडायला मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांचे मंत्री महोदय आले होते, त्यांच्याबरोबर तज्ज्ञ पण होते, त्यांचे काही प्रतिनिधी पण होते, आमदार पण होते। त्यांच्या समक्ष ठरलेलं आहे, जे कागदावरती लिहिलेलं आहे की या स्वरूपानं मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, आपण उपोषण सोडावं, हे ठरलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी आज त्याच्यात उत्तर प्रामाणिकपणानं आणि खरेपणानं देणं गरजेचं आहे। आणि आम्हाला खात्री आहे मुख्यमंत्री साहेब खरे आहेत, ते खरंच बोलतील, काय ठरलेलं आहे ते त्याप्रमाणेच उत्तर देतील, ते तोंडावर पडणार नाहीत खोटं बोलून। आणि ते उत्तर देऊन आज कायदा पारित करावा, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून। जर त्यांनी नाही केलं तरी 24 पर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे, आम्ही मात्र लढून मग ते मिळवणार आहे। 24 पर्यंत सरकार काय करतं याच्याशी घेणं नाही, मात्र 24 पर्यंत आरक्षण पाहिजे। हो, कारण शब्दच त्यांनी दिलेला आहे ना, की या स्वरूपाचं जे आपण लिहिलंय कागदावरती त्याच स्वरूपाचं आपल्याला दिलं जाईल, आपण उपोषण सोडा असा मराठा समाजाला राज्यातल्या शब्द दिलेला आहे त्यांनी, त्यांना ते पूर्ण करावं लागणार आहे। आता पुन्हा आरोप प्रत्यारोप होत आहे। जेव्हा महाजन आले होते रुग्णालयात त्यावेळेस दोघांनी शांत राहा अशा पद्धतीच्या सूचना महाजन यांनी केल्या होत्या। त्यानंतर आता पुन्हा तुमच्यावर टीका झालेली आहे, तुम्हाला मरकट अशी उपाधी देखील, म्हणजे मरकट सारखे शब्द वापरण्यात आले। आम्ही कोणी असो एकदा मान सन्मान देतो प्रत्येकाच्या शब्दाला। गिरीश महाजन साहेबाच्या अगोदरही काही जणांना सांगितलं होतं, त्याही वेळेस आम्ही थांबलो होतो, याला काय गरज होती का? महाजन साहेबांनी सांगितलं ते बोलणार नाही, आम्ही गप बसलो, 2 दिवस बोललं का नाही, ते त्याला काय माहिती माकडं काय करते। तो लंका जाळून टाकी दे माकडं, रावणाच्या लंकासारखं माकड सोपं समजतो का तू? येडपट कुंकडचं त्याला काय करायला पाहिजे आता महाजन साहेबांनी? त्याला येरवड्याच्या त्या बराळ्याच्या हॉस्पिटलने गोळ्या सुरू करायला पाहिजे लवकर, नाही ते असं बधीर होईन, ते गोळ्यासुद्धा गिळायच्या लायकीचं न राहायचं, अशातच त्याला न्यावा, कारण ते लईच बधीर झालं आहे आता, त्याला काही सुचाण्याच। ते काय करायला आहे, त्याला वाचवण्यासाठी स्वतःला गोरगरीब ओबीसी बांधवांचा वापर करायला लागले आणि स्वतः वाचवायला लागले। काही कारण नसताना त्याला छोट्या छोट्या ओबीसीमध्ये जाती येतात आरक्षणात, त्यांना खाऊ न दिल्यामुळं त्याला ते आता सगळा तळतळाट लागलेला आहे, त्यामुळे ते बावचाळून झाले, ते 100% गोळ्यावर येणार आहे आता थोड्याच दिवसात। आणि रात्रीपासून तर असं वाटतंय त्याला 2 तरी सध्या सुरू करणं महाजन साहेबांनी गरजेचं आहे, नसता ते डोक्यावर चालू नाही त्यांनी थोड्याच दिवसात ते। आणि त्याला कसं तळतळाट नाही लागणार? ज्या जातीशी मराठ्यांचा आरक्षणाचा संबंधच नाही आहे त्या गोरगरिबांना सुद्धा उचकवतोय। आता NT आणि VNT धनगर आणि वंजारा बांधवांच्या आरक्षणाशी आमचा अक्षरशः काहीच संबंध नाही, ओबीसी आरक्षणातून त्यांचा वेगळा प्रवर्ग केला आहे, त्या गोरगरिबांना उचकवतोय। आता गावखेड्यातल्या धनगर बांधवांना, सामान्य धनगर बांधव आणि सामान्य वंजारी बांधवांना काय वाटतं, जर मराठ्याच्या नोंदी सापडल्यात ना तर हे कायद्याच्या नियमात आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे विनाकारण नाही, पण तो तरी बी उचकायचंच काम करतो, मग त्याला तळतळाट लागणार ना। सामान्याला वाटतंय ना, सामान्य धनगर बांधव सामान्य वंजारी बांधवांना काय वाटतंय का आम्ही एका ताटात येत रोज विनाकारण, याच्यामुळं आमच्यात दुरावा निर्माण व्हायला लागला ना, मग ती तळतळाट लागणारच त्याला, त्याच्यामुळे ते बराळ येऊन करायला लागलं रात्री बसून। म्हणून गिरीश महाजन साहेबांनी तात्काळ काय करावं, 1-2 पाकिटं आणावं पटकून, नाही तर मग त्याला ॲडमिट करून टाकावं येरवड्याच्या तिथं, टांगड्या फांगड्या बांधून आणि गोळ्या त्याला द्यावा, नाही तर ते ना लयच वेगळं होईन, तर महाजन साहेब तुम्हाला त्रास होईन पुढं, त्यामुळे त्याला अशाच गोळ्या चालू करा। पुढे बोलताना त्यांनी देखील तुमच्यावरती वैयक्तिक टीका केलेली आहे त्यांनी, की तुम्ही दारू पिता त्यामुळे किडन्या खराब झाल्या, अशा पद्धतीच्या देखील टीका झालेल्या आहे। मग आता तेच सांगितलं, त्याला लवकरच नेणं गरजेचं आहे, आणि ते आणखीन भयानक होणार आहे, तो लय भयानक म्हणजे काय, तो लईच। मी त्याला तर रात्री चॅलेंज दिलं, मी जन्मल्यापासून आत्तापर्यंत आपली नार्को टेस्ट करायची, जर दारूचं काही निघालं ना आपल्या शरीरात त्या दिवशी मी जिवंत समाधी घ्यायला तयार आहे। आणि मी बोललो की मागं सरकत नाही, माझ्या मराठ्याला माहिती नसता, मग त्यांनी तरी घ्यायची, जर नाही निघालं त्याला घ्यावाच लागणार मग, कारण एवढं ठाम बोलतोय। अरे मी दारू सोडणार आहे, 1700-1800 दारू सोडले असते मी लोकांच्या आत्तापर्यंत। मी दारू पिणाराला वाईट शब्दात बोलतो, दुसऱ्या दिवशी पित नाही, ते सुटावं म्हणून वाईट शब्दात बोलतो, त्याला काय माहिती
येडपट कुंकडचं बधीर झालेलं आहे ते आता खरंच कामातून गेलंय ते चिल्लर झालं. चॅलेंज स्वीकारा भुजबळांनी आता. त्याच्यात दम असला तर शुकार म्हणा चाल. हा फुकट नाही बोलत. अरे माझ्या जेवढ्या संपर्कात आलेत ना त्यातल्या माणसाला उलट पेनाराला टेन्शन येतं माझ्याकडे यायचं म्हणलं. हां चॅलेंज स्वीकारायला पाहिजे त्यांनी. खास असं ना देव खानदानी तर त्यांनी चॅलेंज स्वीकारायला पाहिजे. हां दुसरा विषय असा आहे की आता पूर्वी आपण पाहिलं की टीका वैचारिक व्हायच्या, मात्र आता वैयक्तिक टीका व्हायला लागल्या आहेत राजकारणात देखील आणि समाजकारणात देखील. कसं बघतात तुम्ही? माणूस व्हायबल झाला की तसं बोलतो. लोडमध्ये टेन्शनमध्ये आणि डोक्यात मेंदूत बदल पडायचा अंदाज दिसला मग तसा बोलतो. कुणी असून दे तुम्ही चालता चालता माणूस एखादा चांगला चाललाय त्याला अचानक डोक्यात बदल झाला की ते उलटा चालवतो. तर ते त्याचा कार्यक्रमच झाला आता. ते गेल्या देखील काही पुरावे असल्यास तुम्ही सांगतायत. नाही पण आपण हे बघा प्रत्येकालाच मग प्रत्येकाचं माहीत असतं. एवढं सोपं नसतं ते. मी बी आज काम नाही करत हे मलाही खूप दिवसाचं माहिती आहे त्याच्याबद्दल बी. आणि असे काय माहिती आहेत की त्याने ते ऐकलं ना ते महाराष्ट्रातच राहणार. ते कुठं का जाय ना तिकडं समुद्राच्या कडीनं का हिंडाना. पण इतक्या खालच्या दर्जाला जाणारे लोक आम्ही नाहीत. ही संस्कृती बी नाही महाराष्ट्राची. जरी मी वयानं लहान असलो तरी संस्कृती आम्हाला कळती. तुमच्याकडे पुरावे असून देखील तुम्ही ते उघड करणार नाही. त्याच्याच लोकांनी सांगत येतं कचाकचन त्याला काय. पण ते इतक्या खाली आम्ही नाही जाऊ शकत. हां आता तुम्ही इशारा सभा असं नाव दिलेलं आहे बीडच्या सभेला. ती अल्टिमेटमच्या 24 तासा अगोदर आहे आणि तिथूनच तुम्ही पुढची आंदोलनाची दिशा देखील जाहीर करणार आहेत. मात्र इशारा सभा का नाव देण्यात आलं? नाही कोणत्या सभेला काय काय नाव देते ते मराठा समाजाचा ज्या त्या जिल्ह्यातला विषय येतो. कोणी वेगळे ना कोणी एल्गार देतं कोणी काय देतं. तो समाजाचा भाग आहे. ते का नाव देणं म्हणजे काही विशेष नाही. ते समाजाच्या वतीनं दिलेलं नाव आहे. परंतु पुढील आंदोलनाची दिशा तिथूनच ठरणार हे मात्र फिक्स आहे. आणि बीड जिल्ह्यात घराघरातला सहकुटुंब मराठी त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत अशी बी माहिती मला आहे. आणि नोकरदार वर्गापासून व्यावसायिकांपर्यंत शेतकरी सहकुटुंब मराठी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोठी संख्या येणार आहे अशा पद्धतीची शक्यता वर्तन. आकडा साधारण किती वाटतं तुम्हाला? किती लाख लोक तिथे? नाही तसं नाही सांगणार मी. पण मला इतकं नाही. पण एवढं आहे की मराठी सध्या कार्यक्रम आहे त्या ठिकाणी येतेत घरी राहत नाहीत. रात्र झाली का थंडी आहे का मुसळधार पाऊस आहे हे आत्तापर्यंत मराठ्यांनी बघितलेलं नाही. आणि आरक्षण मिळेपर्यंत मराठी बघणारच नाहीत. कारण ज्याला पोळालं आहे ना त्यालाच माहिती आहे. आणि प्रत्येक घराला ह्या आरक्षणाचा विषय पोळलेला आहे. प्रत्येकाचं लेकरू एका टक्क्यावर रिवर्स झालेलं आहे. प्रत्येकाचं लेकरू नोकरीला लागलेलंच नाही. त्यामुळे हे मराठ्यांना खूप पोळलेलं आहे. त्यामुळे मराठ्याला आता माहीत झालं आहे जर 72 लाख नोंदी मिळाल्या रात्रीचा आकडा 72 लाख नोंदी मराठ्यांच्या जर मिळाल्यात तर 72 लाख मराठ्यांना आत्ताच आरक्षण मिळालं आहे. सगळ्यांना मिळणार म्हणून मराठी थांबू शकत नाही. थांबले तर त्यांना मिळणार नाही आहे. त्यांच्या लेकराचं वाटोळं होणार आहे. आणि कोणाला वाटतं आपल्या पोराचं पोरगं मोठं होऊ नये त्याचं वाटोळं व्हावं. घरातला सहकुटुंब मराठी त्यात सहभागी होणार अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली. हे होते मनोज जरांगे पाटील. कालपर्यंत 72 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं त्यांनी माहिती दिलेली आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटचं मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, आंतरवाली, सराटी, जालना.